जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 5 मंत्रांचा समास पहिला. गुरु निश्चय नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. जय जयाजी सद्गुरु पूर्ण कामा. परमपुरुषा आत्मया रामा. अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णावा नवसे. श्री समर्थांनी दशक 5 हा मंत्रांचा दशक दिलेला आहे. दशक 5 आणि त्यामधील समास पहिला याचं नाव समर्थांनी गुरु निश्चय नाम असं दिलेलं आहे. गुरु निश्चय याचा अर्थ आध्यात्मिक मार्गामध्ये आपल्याला प्रगती करताना गुरूंची आवश्यकता आहे. समर्थांनी गुरु हा शब्द 2 ते 3 अर्थाने वापरलेला आहे. पहिला अर्थ आहे सद्गुरु आणि गुरु या 2 शब्दात फरक आहे. हा संपूर्ण दशकच खूप महत्त्वाचा आहे. या दशकामध्ये मंत्र घेणे, अनुग्रह घेणे, दीक्षा घेणे आणि ती कोणाची घेणे, कोणाकडनं अनुग्रह घेणे, कोणाकडून मंत्र घेणे याचा उल्लेख साधकांना समर्थ करतात आहे. अनेकांना असा प्रश्न पडतो की अनुग्रह म्हणजे नेमकं काय? गुरु कसा असावा? शिष्य कसा असावा? खरं ज्ञान कोणतं आहे? व्यावहारिक ज्ञान आणि खऱ्या ज्ञानातला फरक काय आहे? बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध यांची कोणती लक्षणे आहेत? अध्यात्मशास्त्र याची सगळी उत्तरं देत आहेत. समर्थाने हा संपूर्ण दशक साधकांसाठी विशेष मार्गदर्शन म्हणून घेतलेला आहे. आम्हाला जीवन जगत असताना ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींचा समर्थाने इथे जागोजागी उल्लेख केलेला आहे. परंतु आम्हाला दिसणारं जे जगत आहे ते जगत हे सत्य आहे असं समजून अनेक लोक जगतात. पण समर्थांनी या जगताला मिथ्यत्व सांगितलेलं आहे आणि यानंतर जे खरं ज्ञान आहे, जे ब्रह्मज्ञान आहे, त्या ब्रह्मज्ञानाचा उल्लेखही समर्थ पुढे करतात आहे. जे साधकांना साध्य करायचं आहे. साधकांचं साध्य स्थान म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. म्हणून आपल्याला एखादी गोष्ट जर प्राप्त करून घ्यायची असेल तर ती प्राप्त करण्यासाठी आमच्याजवळ कोणती तरी अर्हता आवश्यक आहे. आमच्याजवळ कोणती तरी पात्रता आवश्यक आहे हो. आणि ती पात्रता कोणती आहे याचा उल्लेख या संपूर्ण दशकामध्ये समर्थाने केलेला आहे. वेगवेगळ्या मार्गाने ते मार्गदर्शन करतात. म्हणून समर्थ पुढे म्हणतात गुरु आणि सद्गुरु समर्थाने भिन्न भिन्न मानले आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर जे गुरु आम्हाला पोट भरायची विद्या शिकवतात, श्लोकामध्ये आम्हाला सुखाने कसं जगता येईल ज्ञान याचं ज्ञान देतात, या सगळ्या ज्ञान देणाऱ्या गुरूंना समर्थ गुरु असा उल्लेख करतात. दुसरा गुरु हा शब्द समर्थांनी जे समाजामध्ये भिक्षुकी करतात, भिक्षा मागतात, पंचांग सांगतात, पूजा करतात, व्रतवैकल्य सांगतात, कर्मकांडांची उपासना सांगतात, कर्मकांड करून घेतात, या लोकांना सुद्धा समर्थांनी गुरु म्हटलेला आहे. परंतु हे दोन्ही गुरु ब्रह्म करत असतील, ब्रह्मकर्म करत असतील, कोणाकडनं करून घेत असतील, यांना जरी गुरु म्हटलं असलं तरी समर्थ म्हणतात गुरु वेगळा आहे आणि सद्गुरु हा वेगळा आहे. गुरु आम्हाला भौतिक विद्या शिकवतात आणि सद्गुरु आम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवतात. म्हणून आम्हाला सद्गुरु हवे आहे. सद्गुरु जर मिळाले आणि सद्गुरूंची जर आमच्यावर कृपा असली तर जीवन हे खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल. नरजन्माचं कल्याण होईल. नरजन्माच्या कल्याणासाठी सद्गुरूंची भेटी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून समर्थांनी या संपूर्ण दशकामध्ये गुरु आणि सद्गुरु, गुरु आणि शिष्य म्हणजे व्यावहारिक ज्ञान आणि प्रापंचिक ज्ञानाबरोबर आध्यात्मिक ज्ञान याचा विचार यांनी केलेला आहे. म्हणून हा समास आपण अत्यंत मनापासून अभ्यास दृष्टीने तो पाहिला पाहिजे हो. काही गोष्टी आपण सहज पाहून जातो आणि काही गोष्टी शांततेने पाहतो. तसं या दशकामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी बारकाईने पाहायच्या आहेत आणि बारकाईने अभ्यास करायचा आहे आणि बारकाईने अभ्यास करून आमच्यामध्ये तशा प्रकारचा बदल आपल्याला करायचा आहे. मुळामध्ये अध्यात्म म्हणजे नेमकं काय हो असं जर कोणी विचारलं किंवा अध्यात्मशास्त्र म्हणजे काय, तर अध्यात्मशास्त्र म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ते मनाचं शास्त्र आहे. अध्यात्मशास्त्र म्हणजे काय तर मनाचे विज्ञान आहे. मन कसं तयार करावं याचं शास्त्र ते अध्यात्मामध्ये सांगितलं जाते. माणसाला माणूसपण घडवणे किंवा माणसाला माणसासारखं वागण्यास सांगणे हे पहिलं अध्यात्माचं कार्य आहे.
म्हणून माणसासारखे 2 हात आहेत, पाय आहेत, कान आहेत, शरीर लाभलेलं आहे, म्हणून केवळ त्याला माणूस म्हणता येणार नाही. त्या माणसाच्या शरीरामध्ये असलेलं जे मन आहे ते मन माणसाप्रमाणे वागलं पाहिजे, त्याच्यामध्ये माणुसकी असली पाहिजे. आणि मग नंतर परमेश्वर, देव, संस्कार हा सगळा विषय आहे. म्हणून त्या मनालाच उत्तम प्रकारे घडवणे, तो मनोबोध म्हणजे समर्थांचा हा जणू दासबोधच आहे. आम्ही मनाच्या श्लोकांना मनोबोध असं म्हणतो. तो मनाला केलेला बोधच आहे. हे मना तू असं वागू नको, हे मना तू तसं करू नको, हे मना याप्रमाणे तू वाग. म्हणून म्हटलंय समर्थांनी मनाचे श्लोक 205 मनाचे श्लोक लिहिले आहेत. त्यामध्ये समर्थ मनाला उद्देशून म्हणतात आहे, मनाला सांगतात आहे, कारण मन जर वळलं तरच सगळं शक्य आहे. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी. कोणाला म्हटलं? मनाला उपदेश केला आहे. तसा अध्यात्मामध्ये कोणाला उपदेश नाही आहे. म्हणून सर्वांनी मनापासून लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही कोणाला उपदेश करत नाही आणि कोणी सुद्धा तुम्हाला उपदेश करू शकत नाही. प्रत्येकाने आपल्या मनालाच उपदेश करायचा आहे. तुझे मनच तुझा गुरु आहे आणि तुझं मनच तुझा शिष्य आहे. म्हणून संत तुकाराम महाराजांनी मनाच्या बाबतीत विशेष अभंगामध्ये म्हटलं आहे. ते म्हणतात आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छिते. मनची गुरु मनची शिष्य करी आपलेची दास्य. म्हणजे माझाच मी गुरु आहे आणि माझाच मी शिष्य आहे. प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती, साधक वाचक पंडित श्रोते या सगळ्यांना तुकाराम महाराज मार्गदर्शन करतात आहे. ते म्हणतात आहे मनासारखं दुसरं दैवत नाही. म्हणून त्या मनाला शिक्षण, मनाला उपचार, मनाला प्रसन्न करणे यासाठी अध्यात्म आहे. म्हणून मला वेळ मिळतो म्हणून मी ऐकतो, मला काहीच काम नाही म्हणून मी ऐकतो, मला आवडते म्हणून मी ऐकतो, यासाठी ऐकायचं नाही. समर्थ म्हणतात ही सगळी कारणं आहेत, त्यासाठी आपल्याला श्रवण करायचं नाही, त्यासाठी आपल्याला ऐकायचं नाही. ऐकण्यामागे माझ्या चित्तवृत्तीमध्ये बदल करणे, माझी मनोवृत्ती बदलवणे, माझ्यामध्ये चांगला बदल घडवून आणणे, इष्ट ते परिवर्तन करणे, याला श्रवण असे म्हटलेलं आहे. म्हणून म्हणतात समर्थ, श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. म्हणून या पहिल्या समासामध्ये समर्थ पुढे म्हणतात, जय जयाजी सद्गुरु पूर्ण कामा, परम पुरुष आत्मरामा, अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला नवचे. खरंच आहे, सद्गुरूंचं वर्णन काय करावं. सद्गुरू पूर्ण काम करणार आहे, आमचं पूर्ण कल्याण करणार आहे, परम पुरुष आहे ते, तो आत्मयाराम आहे आणि अनिर्वाच्य आहे. अनिर्वाच्य याचा अर्थ जे वाचेने आम्हाला सांगता येत नाही त्याला अनिर्वाच्य म्हणतात. ते शब्दात पकडले जात नाही, ज्याचं वर्णन करताना सगळे थकले. वेद सुद्धा नेती म्हणतात. कोणाचं वर्णन करताना तर त्या परमेश्वराचं, त्या सद्गुरूंचं वर्णन करताना. सद्गुरू आणि परमेश्वर याचं वर्णन करताना सगळे थकले. म्हणून समर्थ पुढे वर्णन करतात आहे, जे वेदांसी साकडे, जे शब्दासी कानडे, ते सत शिष्यास रोकडे अलभ्य लाभे. शिष्यासाठी मात्र ते अत्यंत रोकडं आहे. याचा अर्थ सोपा आहे. ते समजून घेण्याची इच्छा असेल तर त्याच्या इतकं सहज काहीच नाही आहे. आपण त्या अध्यात्माला जास्त जटिल करण्याचं कारण नाही. सद्गुरू आमच्या समोर असतील, सांगणारे असतील, अधिकारी असतील, म्हणून गुरूंमध्ये अभ्यासी गुरु, आत्मज्ञानी गुरु आणि परात्पर गुरु या 3 गुरूंमध्ये अभ्यासू गुरु आम्हाला समजून सांगतील, परंतु आत्मज्ञानी गुरु अनुभव आणून देतील. आणि म्हणून अनुभवाचं जे ज्ञान आहे ते खरं ज्ञान आहे. शब्द ज्ञान काय म्हटलं आहे समर्थांनी, तर जे शब्दासी कानडे, शब्दाला सुद्धा ते कळत नाही, आणि वेदांसी साकडे, वेदांना सुद्धा संकट पडते, वेद सुद्धा सांगू शकत नाही. मग समर्थ म्हणतात आहे, जे योगियांचे निजवर्म, जे शंकराचे निज धाम, जे विश्रांतीचे निज विश्राम, परमगुह्य अगाध.
अलभ्य या शब्दाचा अर्थ सहज भेटत नाही. लभ्य आणि अलभ्य. अलभ्य म्हणजे परब्रह्म. अलभ्य हा शब्द परब्रह्मासाठी वापरलेला आहे. परब्रह्म सगळं लभ्य आहे, पण परब्रह्म सहज भेटत नाही. म्हणून ते सहज भेटत नाही. पण जे सहज भेटत नाही ते संतांच्या, ते सद्गुरूंच्या, ते महापुरुषांच्या सहवासाने आपल्याला सहज भेटते. त्याला काहीही करायचं काम नाही. सहज भेटण्याची जागा म्हणजे सद्गुरू. ते ब्रह्म तुमचे नियोगे. कोणाच्या योगाने? सद्गुरूंच्या योगाने. सद्गुरूंच्या योगाने, गुरूंच्या योगाने नाही, सद्गुरूंच्या योगाने. ते ब्रह्म तुमचे नियोगे, स्वये आपणची होईजे अंगे, दुर्घट संसाराचे निपांगे, पांगिजेना सर्वथा. म्हणजे संसाराचा पसारा हा संसाराचा जंजाळ, या जंजाळातून मनुष्य सहसा सुटत नाही हो. म्हणून ते ब्रह्म तुमचे नियोगे असं म्हटलं आहे. स्वये आपणची होईजे, स्वतः तो परब्रह्म होतो. जीव हा शिव आहे याची अनुभूती सद्गुरूंच्या जवळ गेल्यावर होते. म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणतात, लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा गादची. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. त्याला काळ लागत नाही, त्याला वेळ लागत नाही. एका क्षणामध्ये फक्त त्याच्या संगतीची गरज आहे, त्यांच्या कृपेची गरज आहे. त्यांच्या कृपेने मनुष्य परब्रह्म असल्याचा त्याला अनुभव येतो. तो आहेच. जीव हा परमेश्वरच आहे. जीव जर परमेश्वर आहे तर त्याची अनुभूती काय येत नाही? कारण आम्हाला ती दृष्टी दाखवणारे सद्गुरू आम्हाला भेटत नाहीत. एखादा अभ्यासू विद्यार्थी विज्ञान शाखेचा प्रयोगशाळेत बसलेला असेल आणि तो जर काही वेगवेगळे प्रयोग करत असेल तर त्यांच्या प्रयोगाला सिद्धता केव्हा येते? जेव्हा त्याच्याबरोबर कोणी गाईड असतात, जेव्हा मार्गदर्शक असतो आणि ते सहज शब्द जाऊन सांगतात. आणि तेवढ्यात त्या सहज शब्दाने त्या विद्यार्थ्याला सगळं कळून जाते की इतकं सोपं होतं, ते इतकं साधं होतं. अरे हे आमच्या लक्षातच कसं आलं नाही. पण जेव्हा सद्गुरू सांगतात ते इतकं साधं, इतकं सरळ, इतकं सोपं असते. म्हणून त्यासाठी सद्गुरूने आम्हाला दृष्टी दिली पाहिजे. म्हणून ब्रह्म दिसण्यासाठी किंवा मी ब्रह्म असल्याचा अनुभव येण्यासाठी केवळ फक्त सांगणारा कोणीतरी, दृष्टी देणारा कोणीतरी पाहिजे. तो दृष्टी देणारा असला की माणसाला सगळे दिसते. आणि आता आम्हाला दृष्टी देणारे कोण आहे? तर ते सद्गुरू आहेत, गुरु नाही. गुरु माहिती सांगतील, ते मार्गदर्शन करतील, ते मार्गाने नेऊ शकणार नाही. थोडा फरक आहे. मार्गदर्शन करणे या शब्दामध्ये मार्ग दाखवणे आहे. पण जेव्हा सद्गुरू मार्गदर्शन करतात तेव्हा ते नुसतं मार्गदर्शन करत नाही, तर त्या शिष्याला त्याच्याबरोबर ते घेऊन जातात. जशी आई लहान मुलाला रस्ता पार करते तेव्हा त्याचा हात धरते आणि त्याला घेऊन व्यवस्थित जाते, नुसतं सांगत नाही इकडून तिकडे व्यवस्थित जा म्हणून. तसे सद्गुरू सुद्धा आमचा हात धरतात आणि आम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात आणि मग आमचं जीवन धन्य होते. म्हणून समर्थ म्हणतात, हे सगळं ब्रह्मज्ञान, हा सगळा ब्रह्माचा अनुभव आम्हाला सद्गुरूंशिवाय मिळू शकत नाही. म्हणून गुरु हे विद्या व कला देणारे आहेत. म्हणजे भौतिक हे गुरु आहेत. मला गायन कला शिकायची आहे तर अमुक अमुक गुरूंकडे जा. मला तबला शिकायचा आहे तर तबला वाजवणाऱ्या उत्तम गुरूंकडे जा. मला चित्र काढायचे तर चित्रकार गुरूकडे जा. म्हणजे हे सगळ्यांकडे आम्ही गेलो तर आम्ही त्या कला प्राप्त करून घेतो. या सगळ्या कला आणि विद्या या आमच्या भौतिक ज्ञान वाढवणाऱ्या आहेत. या भौतिक ज्ञानाने आम्हाला काय मिळणार आहे? तर या भौतिक ज्ञानाने आम्हाला जगामध्ये जगण्यासाठी उत्तम असं साधन म्हणजे पैसा मिळणार आहे. पण पैसा म्हणजे या विद्येचं फल आहे. पण अध्यात्म विद्येचं फल म्हणजे ब्रह्मज्ञान आहे आणि अध्यात्म विद्येचं फल म्हणजे ब्रह्म होणे आहे. म्हणून त्यांना सद्गुरू शब्द वापरलेला आहे. जे ब्रह्मविद्या देतात ते सद्गुरू आहेत. जे भौतिक विद्या देतात ते गुरु आहेत. अज्ञान आमचं दूर होण्यासाठी सद्गुरूंची गरज आहे, संतांची गरज आहे. म्हणून या जगाच्या पाठीवर असलेल्या सगळ्या गोष्टींपेक्षा सद्गुरू सर्वात मोठा आहे आणि त्या सद्गुरूंना आम्ही शरण जावं म्हणून त्या सद्गुरूंचं वर्णन केलं आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम
केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकम नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. या सद्गुरूंना शरण जाऊ आणि त्यांच्याकडूनच आपण ब्रह्मज्ञानाची दीक्षा घेऊ. इहलोकापर्यंत आपल्याला गुरूंची मदत लागेल, पण परलोकाचा जर विचार केला तर त्यासाठी आपल्या जीवनामध्ये सद्गुरू येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून समर्थांनी या पूजाविधी करणाऱ्या पुरोहितांचे वर्णन करताना समर्थ पुढे सांगतात. त्यामध्ये समर्थांनी ज्यांनी आपल्यासाठी काही मंत्र म्हटले किंवा पूजाविधी काही केले त्याही लोकांना समर्थ गुरु म्हणतात आहे. पण या सगळ्या समस्त गुरूंमध्ये समर्थ म्हणतात देवाधितांनाही सुद्धा ब्राह्मणे पाहिजे देवाधिदेव, तरी किमर्थ सद्गुरू करावा. ऐसा म्हणेल न तरी निज ठेवा, सद्गुरू विन नाही. हे सगळं जरी असेल तरी सद्गुरूंशिवाय माणसाला तरणोपाय नाही. म्हणून समर्थ म्हणतात परिज्ञान नोहे सद्गुरू विन, म्हणजे खरं ज्ञान आम्हाला सद्गुरूंशिवाय मिळणार नाही. ब्रह्मज्ञान नसताशीन जन्म मृत्यू चुकेना. जोपर्यंत आम्हाला ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत आपण त्या मृत्यूतून जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण सुटू शकणार नाही. म्हणून समर्थांनी या ठिकाणी वर्णन करताना म्हटलेलं आहे जे योग्यांचे निज कर्म, जे शंकराचे निज धाम, जे विश्रांतीचे निज विश्राम, परमगुह्य गाद. ते ब्रह्म तुमचे नियोगे, स्वये आपणची होई जे अंगे, दुर्गट संसाराचे निपांगे, पांगिजेना सर्वथा. आता स्वामीचेनी लडिवाळपणे, गुरु शिष्यांची लक्षणे, सांगिजे ती तेने प्रमाणे, मुमुक्षे शरण जावे. गुरु तो सकळांसी, ब्राह्मण जरी तो झाला, क्रियाहीन तरी तयासीच शरण, अनन्य भावे असावे. सद्गुरुविन ज्ञान काही, सर्वथा होणार नाही. अज्ञान प्राणी प्रवाही, वाहतची गेले. ज्ञान विरहित जे जे केले, ते ते जन्मासी मूळ झाले. म्हणून सद्गुरूंची पाऊले सदृढ धरावी. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही काय करा तर सद्गुरूंचं पादसेवन करा. सद्गुरूंच्या चरणाजवळ गेल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. ज्ञान विरहित जे जे केले, आता कुठलं ज्ञान? भौतिक ज्ञान नाही, जे आध्यात्मिक ज्ञान आहे, जे ब्रह्मज्ञान आहे, त्याच्याशिवाय जे जे केलं ते ते जन्मासी मूळ झाले. ते जन्माचं मूळ ठरलेलं आहे. म्हणून समर्थांनी ज्ञानदशकामध्ये म्हटलं होतं की हे ज्ञान नोहे, हे ज्ञान नोहे, हे ज्ञान नोहे. म्हणजे काय? तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. मग या ज्ञानाशिवाय जो जो तुम्ही उपक्रम केला आहे तो सगळा पूर्वजन्माचा पुन्हा तुम्ही तो बांधलेला आहे. पूर्वजन्माची पुन्हा ती ठेवी उभी केलेली आहे. तुम्ही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुम्ही सुटणार नाही. या ज्ञानामुळे पुन्हा तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. म्हणून आम्हाला कुठलं ज्ञान पाहिजे तर ते आत्मज्ञान पाहिजे. त्याला आम्ही ब्रह्मज्ञान म्हणू. म्हणून समर्थ पुढे म्हणतात अहो या ब्राह्मणा कारणे, अवतार घेतला नारायणे, विष्णूने श्रीवत्स मिरवणे, इतेथे इतर ते किती. ब्राह्मण वचने प्रमाण, होती शूद्रांचे ब्राह्मण, धातू पाशानी देवपन, ब्राह्मणाचे निमंत्र. मुंजी बंधने विरहित, तो शूद्रांची निभ्रांत, द्विजन्मी म्हणून सतत, द्विज ऐसे नाम त्याचे. सकळासी पूज्य ब्राह्मण, हे मुख्य वेदाज्ञाप्रमाण, वेद विरहित ते अप्रमाण, अप्रिये भगवंता. जयास वाटे देव पहावा, तेने सत्संग धरावा, सत्संगे विन देवाधिदेवा पावी जेत नाही. खूप सुंदर ओवी आहे हो. काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी त्या ठिकाणाहूनच घ्याव्या लागतात. म्हणून समर्थ इथे उल्लेख करतायत की जर तुम्हाला ब्रह्मज्ञान पाहिजे असेल, संत सहवास पाहिजे असेल तर तो सत्संगाशिवाय मिळणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न कराल, तुम्ही जिथे जाल तिथून तुम्हाला भौतिक विद्या प्राप्तीसाठी सगळी साधनं मिळतील, पण आमच्या जीवाचं कल्याण होण्यासाठी, आमचा उद्धार होण्यासाठी, आम्हाला सद्बुद्धी येण्यासाठी, आम्हाला सन्मार्ग दिसण्यासाठी एकमेव मार्ग आहे तो म्हणजे सत्संगती. आणि ती सत्संगती कोणाची आहे
तर समर्थ म्हणतात सत्संगे विन देवादी देवा पाविजेत नाही. सत्संगाशिवाय तुम्हाला देव सुद्धा मिळणार नाही. जर देव तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला सत्संग धरावा लागेल. म्हणून समर्थांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ब्राह्मणी योग याग व्रते दानी, ब्राह्मणी सकळ तीर्थाटने, कर्म मार्ग ब्राह्मणाविने होणार नाही. म्हणजे हे सगळं ब्राह्मणांशिवाय होणार नाही. ब्राह्मण वेद मूर्तिमंत, ब्राह्मण तोची भगवंत, पूर्ण होती मनोरथ विप्र वाक्ये करुणी. ब्राह्मण हेच भगवंत आहेत, त्यांची मूर्तिमंत, वेद हे त्यांचं मूर्ती आहेत. ब्राह्मण पूजने शुद्ध वृत्ती, त्यांची शुद्ध वृत्ती असते. होऊन जडे भगवंती, ते भगवंताशी लीन असतात. ब्राह्मण तीर्थ उत्तम गती पावती प्राणी. लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण, आन यतीसी फुसे कोणे, तरी भगवंतासी भाव प्रमाण, येरा चाड नाही. असो ब्राह्मणा सुरवर वंदिती, तेथे मानव बापुडे किती. जरी ब्राह्मण मूढमती, तरी तो जगद्वंद. नाना साधने बापुडी, सद्गुरुविन करीती वेडी. गुरु कृपेविन कुडकुडी, व्यर्थची होती. सद्गुरूंशिवाय जे जे तुम्ही साधन कराल त्या साधनांचा उल्लेख समर्थ करतात आहे पुढे. त्याचा विचार आपण पुन्हा करू. पण साधनं जे जे आम्ही करतो ती सगळी सद्गुरुविन जर असतील तर जे साधन करणारी आहेत त्यांना समर्थांनी वेडी म्हटलेली आहे. म्हणून त्या साधनांपेक्षा सद्गुरूंजवळ जावं, सद्गुरूंचा संग करावा, सद्गुरूंचे पाय सेवावे, सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने चालावं. सद्गुरूंशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. आपण ते सुरुवातीलाच पाहिलं की जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरु विन सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूंशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. सद्गुरु विन आपला तरणोपाय कोणी करणार नाही. म्हणून समर्थांनी म्हटलंय, संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आधी आधी याचा अर्थ काय हो? म्हणजे आम्हाला बालपणामध्येच भगवंताची भक्ती करण्याचा, सद्गुरू प्राप्त करण्याची इच्छा झाली पाहिजे. नाहीतर शरीर गळून जाते, अंगामध्ये कुठलाही जोर राहत नाही आणि मग ग्रंथ वाचायची इच्छा होते, तीर्थयात्रा करायची इच्छा होते, पूजा जप करण्याची इच्छा होते. त्यावेळी जप करायला जातो तेव्हा जिव्हा वळत नाही, तीर्थयात्रेला जातो पाय चालवत नाहीत, ग्रंथ वाचायला जातो तर दिसत नाही, हातामध्ये काठी येते. अशा वेळी आम्ही जर सद्गुरू प्राप्तीचा विचार केला, करू नये अशातला भाग नाही. पण तो म्हातारपणीच का करावा हो? आपण तरुण असताना का करू नये? बालपणी त्याला सुरुवात करावी. म्हातारपणी करणे हा मात्र मूर्खपणा आहे. करावा म्हातारपणी, पण तो सुरुवातीपासून करा ना. म्हातारपणच भक्तीसाठी आहे का हो? नाही, कारण त्यावेळी आपली शरीर आपल्याला साथ देत नाही. म्हणून संत तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात, धरावे ते पाय आधी आधी. कारण सद्गुरूंचे पाय जर आम्ही सेवले तर सद्गुरू काय करतील? आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरुनी खऱ्या देवा. खऱ्या देवालाच विसरून गेलेले आहेत. हे आंधळे जन आहेत, हे खऱ्या देवाला विसरून गेलेले आहेत. खरा देव म्हणजे कोण आहे? सद्गुरू आहेत. या सद्गुरूंना प्राप्त करण्यासाठी हे जे आम्हाला दिसणारे जे बाकी जे गुरु आहेत त्या गुरूंपेक्षा आम्ही सद्गुरूंची कास धरावी. म्हणून समर्थांनी आम्ही नाना साधने बापुडी, सद्गुरू विन करती वेडी. अशी कोणती साधनं आहेत की ती सद्गुरूंशिवाय करतात? सद्गुरूंशिवाय जी साधनं केली जातात ती साधनं तर होतात, पण ती व्यर्थ क्षीण ठरतात. कोणते ठरतात? तर समर्थ पुढे सांगतात, अत्तेज शब्द द्याता बरवा, परी तो नेऊन काय करावा, ब्राह्मणा सन्निध्य पुजावा, हे तो न घडे की. जे जना वेगळे केले ते वेदे अव्हेरिले, म्हणून तयासी नाम ठेविले पाषांड मत. असो जे हरिहरदास तयास ब्राह्मणी विश्वास, ब्राह्मण भजने बहुतांस पावन केले. ब्राह्मणे पाविजे देवादी देवा, तरी किमर्थ सद्गुरू करावा. ऐसे म्हणाल तरी निज ठेवा, सद्गुरू विन नाही. स्वधर्म करी पूज्य ब्राह्मण,
परिज्ञान नव्हे सद्गुरुविन, ब्रह्मज्ञान नसतासीन, जन्म मृत्यू चुकेना. कार्तिक स्नाने माघ स्नाने, व्रते उद्यापने दाने, गोरांजने धूम्रपाने, साधिती पंचाग्नी. हे वेगवेगळे व्रत वैकल्य आहेत. सकाळी लवकर उठणे, कार्तिक स्नान करणे, माघाचं स्नान करणे, व्रत करणे, अध्यापन करणे, दान देणे, गोरांजन म्हणजे स्वतःला जाळून घेणे. इतकंच नाही तर धूम्रपान करणे, याचा अर्थ झाडाला उलट लटकवणं, झाडाला धुरी देणं. कुठल्या कुठल्या साधना होया, या सगळ्या साधना व्यर्थ ठरतील. म्हणून साधती पंचाग्नी, चारी बाजूला अग्नी पेटून देणे आणि त्याच्यामध्ये बसणे, याला साधना जरी म्हणत असले तरी साधनाने साध्य तुम्हाला मिळणार नाही, साध्य तुम्हाला होणार नाही. तुमच्या इच्छापूर्ती होऊ शकतील, पण सद्गुरू प्राप्तीची तुमची ती इच्छा पूर्ण होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, हरिकथा पुराण श्रवण सत्संगासाठी. कशासाठी आहे हरिकथा पुराण श्रवण? कशासाठी आहे? सत्संगासाठी. याची गरज आहे. सत्संग करावा, आपण त्या सत्संगामागे सद्गुरूंची कास धरावी. आदरे करीती निरूपण, सर्व तीर्थ परम कठीण फिरती प्राणी. समर्थाने एका ठिकाणी असं म्हटलंय, बहु हिंडता सौख्य होणार नाही. म्हणजे फार फिरत राहिल्याने सुद्धा माणसाला परमेश्वर प्राप्ती होणार नाही. ठाईच बैसोन करा एक चित्त, एका ठिकाणी बसा, भगवंताचं स्मरण करा, त्या सद्गुरूंचं स्मरण करा. त्याच्यासाठी आपले डोळे लागले पाहिजेत. ज्याप्रमाणे आमची माता शबरी फक्त रामरायांची वाट पाहत होती. माता शबरी फक्त रामरायांची वाट पाहत होती. संबंध आयुष्य तिने काही केलं नाही. काय केलं असेल तर तिने तिची कुटी स्वच्छ केली, कारण राम आज येतील. कोणत्या रस्त्याने येतील सांगता येत नाही, पण ज्या ज्या रस्त्याने येतील तो रस्ता झाडून काढला, त्या रस्त्यावर फुलं टाकली. ते येतील तर आपल्याला काहीतरी द्यावं लागेल खाण्याच्या निमित्ताने, म्हणून तिने ताजी फळं आणावी, रामरायांची वाट पाहावी. आज येतील, उद्या येतील. आमच्या सद्गुरूंनी सांगितलेलं होतं तिच्या, की रामराय मला भेटण्यासाठी येणार आहेत, मला ते प्रत्यक्ष दर्शन देणार आहेत. मग कधी येतील सांगता येत नाही. म्हणून ती अखंड त्या रामचिंतनात असायची. अशी वाट पाहिल्यामुळे रामचंद्रांना तिच्याकडे यावंच लागलं. म्हणून समर्थ म्हणतात, नुसतं फिरून चालणार नाही, त्या सद्गुरूंची कास धरली पाहिजे. झळझळीत देवार्चने, स्नाने संध्या दर्भासने, टिळे माळा गोपीचंदने, ठसे श्रीमुद्रांचे. अर्धपात्र संपुष्ट गोकर्ण, मंत्र यंत्रांची ताम्रपणे परणे, नाना प्रकारची उपकरणे, साहित्य शोभा. पूजा करत असताना आवश्यक असणाऱ्या सगळ्या वस्तूंची आम्ही जमवाजमव केली. पण त्यात आम्ही जर समजा भौतिक सुख मागितलं, भौतिक सुख जर मागितलं, संसारी सुख मागितलं, तर भगवंत सुद्धा संसार सुख देऊन तुम्हाला संतुष्ट करील, पण तुमचा जन्म मृत्यू चुकणार नाही. म्हणून जन्म मृत्यू चुकण्यासाठी भगवंताला प्रार्थना करा, की तू मला भेटला पाहिजे, सद्गुरू मला भेटला पाहिजे, अशी कास धरली पाहिजे, अशी आशा असली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, अजून माणसं काय काय करतात, ही सगळी नाना साधने आहेत. म्हणून पुढे म्हटलं आहे, घंटा घनघना वाजवते, स्तोत्रे स्तवने आणि स्तुती, आसने मुद्रा ध्याने धरिती, प्रदक्षिणा नमस्कार. हे सगळं करावं, करू नये असं नाही, पण करण्यामागे भौतिक सुखाची आशा नसावी. म्हणून सगुणाची भक्ती करत असताना सुद्धा निर्गुणाकडे मात्र माणसाचं लक्ष असावं. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, पंचायज्ञ पूजा केली, मृत्तिकेची लिंगे लाखोली, बेले नारिकेले भरली, संपूर्ण सांग पूजा. आपण पूर्ण पूजा करावी, यथासांग करावी. म्हणून म्हटलंय, यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. हे सगळं करावं, बेल वाहावं, नारळ वाहावा, पंचायज्ञ पूजा करावी, मृत्तिका लाखोली वाहावी. आता आपण नवरात्री देवीची पूजा करतो आहे, पण त्या सगळ्यामध्ये माझ्या उद्धाराची तळमळ असली पाहिजे, मला भगवत प्राप्तीची इच्छा झाली पाहिजे, मला ब्रह्मज्ञानाची इच्छा झाली पाहिजे. समर्थ पुढे म्हणतात, उपोषणे निष्ठा नेम, परम सायासी केले कर्म, फळची पावती वर्म, चुकले प्राणी.
समर्थ म्हणतात फळाची आशा करून जे कर्म केले जाते ते शेवटी प्राणी चुकतात. कर्म करीत जा, फलाशा सोडून. कर्म करत असताना फलाशा सोडणे म्हणजे मी कर्म करील पण त्या कर्मावर माझा अधिकार नाही, ती तुझी इच्छा समजून मी स्वीकारेल, ते फळ नको मला, फळाची आशा नाही, मी कर्म करण्यामागे तुझी प्राप्ती एवढीच फक्त इच्छा आहे. म्हणून समर्थ म्हणतात म्हणून मोक्षाची इच्छा करणे हे सुद्धा योग्य नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे ना तिथे की मला संत संगती दे, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, न लगे मुक्ती धन संपदा. मला धनही नको, संपदाही नको, मला मुक्ती सुद्धा नको. ते म्हणतात आहे मला फक्त संत संगती पाहिजे. संत संगती का पाहिजे तर संत संगतीच्या माध्यमातूनच आम्हाला सद्गुरूपर्यंत पोहोचता येते. प्रत्यक्ष परमात्म्याने सगुण रूप सद्गुरूंच्या रूपाने संत देहाने ते प्रविष्ट झाले आणि सद्गुरु तत्व हे संतांमध्ये प्रगट झालं आहे. म्हणून संतांची संगती सर्वत्र योग्य आहे. म्हणून संतांच्या संगतीनेच आपला उद्धार होतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे यज्ञादिके कर्मे केली, हृदयी फळाशा कल्पिली, आपले इच्छेने घेतली सुती जन्माची. म्हणजे ज्याप्रमाणे ते म्हणतात आहे यज्ञाधिकांनी जे कर्म केले तेच कर्म आहे. ही सगळी कर्म आम्ही केली पण या कर्मामध्ये हृदयी फलाशा कल्पिली म्हणजे मनामध्ये हे मला प्राप्त झालं पाहिजे, ते मला प्राप्त झालं पाहिजे ही आशा केल्यामुळे ते तुम्हाला प्राप्त होईल. परंतु तुम्ही जन्म मृत्यूतून तुम्ही सुटणार नाही, कारण तुम्ही तुमच्या पुढच्या जन्माची बियाणं आजच जमा करून ठेवली आहेत. पुढील जन्माची, सुती जन्माची, पुढच्या जन्माचं जे बी आहे ते आमच्याकडे ठेवलेलं आहे. वासनेच्या पोटी कोटी जन्म घेती. मग वासना आहे म्हणून ती वासना मिळली पाहिजे, यासाठी काही प्रयत्न असला पाहिजे. म्हणून समर्थ करतात की ही वासना मिटली पाहिजे. हो, ही वासना मिटल्याशिवाय आपल्याला मोक्ष भेटू शकणार नाही. यासाठी काही प्रयत्न असला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की हे सगळं करण्यापेक्षा तू सद्गुरूंचे पायसे करुणी नाना सायास, केला 14 विद्यांचा अभ्यास, रिद्धी सिद्धी सावकाश वळल्या जरी. आता सायास शब्द वापरलाय म्हणजे कष्ट, आणि तिकडे आम्ही वापरला आहे समर्थ म्हणतात आहे नाना साधने. ही आतापर्यंतची सगळी साधने केली आहे, आता ती साधनं सोडून अजून काय काय करावं. माणूस ज्ञानप्राप्तीसाठीच्या मागे लागतो. एक नाही 14 विद्या शिकतो, रिद्धी सिद्धी त्याला प्राप्त होतात पण सद्गुरू प्राप्त होत नाही, ब्रह्मज्ञान त्याला प्राप्त होत नाही, भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याची तळमळ नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात करुणी नाना सायास, केला 14 विद्यांचा अभ्यास, रिद्धी सिद्धी सावकाश वळल्या जरी. तुमच्यावर रिद्धी सिद्धी जरी प्रसन्न झाल्या, ओळल्या म्हणजे प्रसन्न झाल्या, तुम्ही 14 विद्यांचा अभ्यास केला आणि तुम्ही त्या बाबतीत ज्ञानही झाला, तरी सुद्धा समर्थ पुढे सांगतात तरी सद्गुरु कृपे विरहित, सर्वथा न घडे स्वहित, येम पुरीचा अनर्थ चुकेना येणे. लोकांना, सामान्य माणसांना खरा परमेश्वर कळतच नाही. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, येईल गेले विसरुनी खऱ्या देवा. खरा देव कळला नाही हो. मग तो खरा देव कळावा यासाठी या सगळ्या ज्या इच्छा आहेत त्या बाजूला ठेवा आणि अनन्य भावे तुम्ही भगवंताला शरण जा. तो भगवंत तुमचा कल्याण केल्याशिवाय अजिबात राहणार नाही. प्रश्न तुमच्या इच्छेचा आहे, प्रश्न तुमच्या कामनेचा आहे, प्रश्न तुमच्या वासनेचा आहे. त्या वासनेमध्येच पुढच्या जन्माचं बी पेरलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात यमपुरीचा अनर्थ चुकेना येना. चुकेना येणे, तुमच्या पुढच्या जन्मीचं होणार जे दुःख आहे ते दुःख चुकणार नाही, कारण त्या दुःखासाठी तुम्ही आताच त्याची पेरणी करून ठेवली आहे. जव नाही ज्ञानप्राप्ती. हे सगळं ठीक आहे, पण हे सगळं ठीक असून सुद्धा ज्ञानप्राप्त जर झालं नाही तर हे सगळं व्यर्थ होईल. जव नाही ज्ञानप्राप्ती तव चुकेना यातायाती, गुरुकृपेयुन अधोगती, गर्भवास चुकेना. म्हणून आमचा गर्भवास चुकणार नाही, म्हणून तो चुकावा म्हणून त्या सद्गुरूंना शरण जावं. ते सद्गुरू आणि ते संत हे आमचे उद्धार करते आहेत.
लोकांना सद्गुरू म्हणजे कोण ते कळत नाही. सद्गुरू कोणाला म्हणावं हे कळत नाही. याचा उल्लेख सद्गुरू कसा ओळखावा, कोणाला सद्गुरू म्हणावं, कोणाला संत म्हणावं आणि साधकाने कोणाची उपासना करावी याचा उल्लेख पुढे दिलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुम्ही सद्गुरूंचे पाय सेवा. आजपर्यंत आमच्याकडनं सगळं कर्मकांड घडलं, सगळं कर्म केलं, पण त्या कर्मामधून आम्हाला फक्त संसार सुखाची इच्छा केली. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. भगवंताने तथास्तु 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 म्हटलं, पण भगवंता तू मला पाहिजे असं कोणीच म्हटलं नाही. भगवंता तू मला पाहिजे असं कोणीच म्हटलं नाही. म्हणून भगवंत म्हणतात आहे की जोपर्यंत तो मला मागणार नाही तोपर्यंत मी त्याच्याकडे कसं जाऊ. लोकांनी संतांची आणि भगवंताची कृपा लोकांना हवी आहे, भगवंत नको आहे. जेव्हा माणसाला भगवंत पाहिजे, त्याची कृपा नको असं म्हणेल, तेव्हा त्याचा उद्धार आहे. म्हणून सर्व आशा सोडा, सगळ्या वासना टाका आणि त्या सद्गुरूंचे चरण धरा. असं जर झालं तर आपला जन्म सफल होईल. म्हणून समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात, ध्यान धारणा मुद्रा आसन भक्तिभाव आणि भजन सकळ ही फोल ब्रह्मज्ञान जवते प्राप्त नाही. कुठल्या गोष्टी अध्यात्मामध्ये तो बरोबर करतो. पूजा, श्रवण, कीर्तन, प्रवचन सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे नवविधा भक्तीतील प्रत्येक टप्प्यामध्ये आपण असताना जर त्याची फलश्रुती ब्रह्मज्ञानात होत नसेल तर या सगळ्या गोष्टी फोल आहेत. म्हणजेच या सगळ्या गोष्टी कशा आहेत, निरर्थक आहेत असं समर्थना सांगायचं आहे. म्हणून ध्यानधारणा करणे, यम नियम आसन प्रत्याहार हे अष्टांग जे योग आहेत, हे अष्टांग योग सुद्धा सगळ्या गोष्टी जर ज्ञान प्राप्त झालं नसेल तर या सगळ्या गोष्टी केवळ एक सर्कस होईल, त्यातून काही प्राप्त होणार नाही. म्हणून अशी कथा सांगतात की प्रत्यक्ष विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याकडे एक साधक आला. त्या साधकाने महाराजांना नमस्कार केला. महाराजांनी विचारलं, का रे, तू किती वर्ष झाली साधना करतोयस? तो मोठ्या अभिमानाने म्हणाला, मी गेली 2 वर्ष तप साधना करतो आहे. मग 2 तप साधना करून काय प्राप्त केलंस तू? त्यावेळेस तो म्हणाला की मला पाण्यावर इकडून तिकडे जाण्यासाठी मला नावेची गरज नाही, मी पाण्यावर चालू शकतो. या नदीकाठापासून त्या नदीकाठाच्या काठापर्यंत जाण्यासाठी मला नावेची गरज नाही, पोहण्याची गरज नाही, मी पाण्यावर चालू शकतो. महाराज हसले आणि त्याला म्हणाले, बाबा तुझी विद्या ही जी प्राप्त केली आहेस ती फक्त किती चाराण्याची विद्या आहे. तो म्हणाला, महाराज याचा अर्थ काय, मला कळालं नाही. महाराज म्हणाले, अरे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी केवळ चाराने लागतात. नावेतून इकडून तिकडे जर जायचं असेल तर केवळ चाराण्याची गरज असते. नावाडी फक्त चारानेच घेणार. मग तू शिकलास तरी काय आहेस? 24 वर्षात केवळ चाराण्याची विद्या. म्हणजे समर्थ म्हणतात, म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुला जर ज्ञान जर झालं नाही, ब्रह्मज्ञान जर झालं नाही तर तुझी जी सगळी सर्कस आहे ही निरर्थक होईल. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, सद्गुरु कृपा न जोडे आणि भलतीच कडे वावडे जैसे आंधळे चाचरो न पडे गारी आणि गडधरा. म्हणून समर्थ म्हणतायत की सद्गुरु कृपा जोपर्यंत जोडत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी कशा आहेत, निरर्थक आहेत. जैसे नेत्री घालिता अंजन पडे दृष्टी स निधान तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय. म्हणजे अंधारामध्ये आपण जसे चाचपतो, वस्तू सापडत नाही आणि ती वस्तू मिळण्यासाठी आपली जी तळमळ असते, पण जसा प्रकाश पडतो तशी ती वस्तू लख्ख आपल्याला दिसते, ती आपल्या बाजूलाच असते. त्याप्रमाणे सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी काही करावे लागत नाही. म्हणून सद्गुरू कृपा पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, सद्गुरू विन जन्म निर्फळ, सद्गुरू विन दुःख सकळ, सद्गुरू विन तळमळ जाणार नाही. आयुष्यभर माणसाने कितीही कष्ट केले आणि असं जन्मोजनी आम्ही जर करत राहिलो तरी सुद्धा आपली जी तळमळ आहे ती तळमळ जाणार नाही. कारण माणसाला पूर्णत्व हवं आहे,
मग ते पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी त्याला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या त्या गोष्टी मिळून सुद्धा त्याला पूर्णत्व मिळत नाही. मग पूर्णत्व मिळावं यासाठी सद्गुरू पाहिजे. आणि पूर्णत्व म्हणजे ब्रह्मज्ञान. जे ज्ञान मिळालं की दुसरं आपल्याला काहीही जाणायची गरज पडत नाही. म्हणून असं म्हणतात की एक विज्ञानाचा प्राध्यापक आपल्या मुलाला प्रश्न विचारतात की बाळा, मला तू सांग की असलं कुठलं ज्ञान आहे की जे ज्ञान प्राप्त केल्यानंतर काहीही जाणायचं शिल्लक राहत नाही. ते ज्ञान मिळाले की जगाच्या पाठीवरचं सगळं ज्ञान मिळाल्याची बरोबरी होते. मुलगा म्हणाला की बाबा, मला ते कळत नाही की असलं कुठलं ज्ञान आहे की ते ज्ञान मिळाल्यानंतर सगळे ज्ञान आपल्याला होईल. असं कुठलं ज्ञान आहे बाबा, मी ते सांगू शकत नाही. कारण एक ज्ञान प्राप्त करायचं म्हटलं तरी माणसाचं आयुष्य पुरत नाही. आयुष्य संपून जातं. आयुष्य तेवढं पण पुरत नाही, पण ते ज्ञान मिळत नाही पूर्ण. आयुष्य संपून जातं पण ज्ञान काही पूर्ण मिळत नाही. मग जगात किती ज्ञान आहे, एवढं ज्ञान प्राप्त करता करता माणसाचं आयुष्यच निघून जाईल, पण ते पूर्णत्वास होणार नाही. मग असं कुठलं ज्ञान आहे की जे ज्ञान प्राप्त केल्यानंतर काही माणसाला जाणायचं राहत नाही. बाबा म्हणाले की बाळा, घरातून तू एक भांडभर पाणी घेऊन ये आणि मुठभर मीठ घेऊन ये. तो मुलगा घरात जातो आणि ते सगळं आणतो. वडील म्हणतात, बाळा, त्या पाण्यामध्ये त्या मिठाला आता तू टाक आणि ते मीठ त्या पाण्यामध्ये विरघळ. तो मुलगा त्याप्रमाणे करतो. वडील म्हणतात, बाळा, एक नळी आण, म्हणजे ज्याला आपण स्ट्रॉ बोलतो. त्याने त्याच्या पृष्ठभागावर असलेल्या पाण्याची चव घे. त्याची चव घेतल्याबरोबर तो म्हणतो मुलगा की बाबा, हे खारट आहे. वडील म्हणतात, आता त्याच्या तळात असलेल्या पाण्याची चव घे. मुलगा त्याचीही चव घेतो. मुलगा म्हणतो की बाबा, हे पण खारट आहे. कुठलीही चव जरी घेतली त्या पाण्याची तरी सुद्धा ते कसं आहे, खारटच आहे. वडील म्हणतात की बाळा, तू याच्यात मीठ कुठे आहे, दाखव बरं. मुलगा म्हणतो, बाबा, ते मीठ कसं दाखवायचं, मीठ तर सर्वत्र आहे. दिसते का? दिसत नाही. मग एकदा त्या मिठाची चव घेतल्यानंतर, त्याप्रमाणे एकदा ब्रह्म माहीत झाल्यानंतर की त्याला हे कळलं पाहिजे की जगामध्ये ते मी सर्वत्र, त्या पाण्यामध्ये मीठ सर्वत्र आहे, तसं जगामध्ये सर्वत्र भगवंत भरलेला आहे. हे कळण्यासाठी ब्रह्मज्ञानाची गरज आहे. मी पण ब्रह्म आहे, तू पण ब्रह्म आहे, वस्तू पण ब्रह्म आहे, व्यक्ती पण ब्रह्म आहे, झाड पण ब्रह्म आहे. सर्व जितक्या वस्तू दिसतात त्या सगळ्या ब्रह्मस्वरूप आहेत. त्यामध्ये ब्रह्मतत्व नटलेलं आहे. ते ब्रह्मतत्व जाणणे, भेदाभेद संपणे, यालाच ब्रह्मज्ञान प्राप्ती म्हणतात. ही ब्रह्मज्ञान प्राप्ती सद्गुरूंच्या कृपेशिवाय होत नाही. शब्दज्ञान माणसाला प्राप्त होऊ शकते, परमेश्वर आहे म्हणू शकतो, पण आहे म्हणण्यासाठी अनुभूती नसते. म्हणून अनुभूतीचे बोल संत सांगतात की जे ज्ञान आम्हाला प्राप्त झालं की दुसरं जगातील कुठलंही ज्ञान प्राप्त करायची गरज राहत नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात, सद्गुरुविन जन्म निर्फळ. जन्म कसा आहे, निरर्थक आहे, निर्फळ आहे, काहीच फळ नाही त्याचं. सद्गुरुविन दुःख सकळ. दुःख का होते, कारण खरं ज्ञान नाही म्हणून. अज्ञान हे दुःखाचं मूळ आहे आणि अज्ञानामुळे माणसाला काय होते, दुःख होते. सद्गुरुविना तळमळ जाणार नाही. मग हे दुःख दूर करण्यासाठी सद्गुरूंशिवाय पर्याय नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, सद्गुरुचेनी अभयंकरे, प्रगट होई जे ईश्वरे, संसार दुःखे अपारे, नासो न जाती. म्हणजे ज्याप्रमाणे जोपर्यंत सद्गुरू आम्हाला भेटत नाहीत, त्यांचा अभय आमच्या मागे राहत नाही. प्रगट होई जे ईश्वरे, सद्गुरू आमच्या पाठीशी असले की परमेश्वर आपोआपच प्रगट होतो. सद्गुरू हे तत्व आम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाते. म्हणून संसार दुःखे अपारे, नासो न जाती. जगातील असलेलं सगळं दुःख, मागे आपण पाहिलं 3 प्रकारचे ताप होते, आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप. या 3ही तापामध्ये मनुष्य आयुष्यभर होरपळत असतो. कधी हा ताप, कधी तो ताप, कधी तो ताप, काही ना काही आहेच हो. आयुष्यभर माणसाला दुःख आहे. कोणत्याही कारणामुळे जगातील दुःख आपल्याला होत राहते आणि त्या दुःखाचं कारण समर्थ म्हणतात, हे अज्ञान आहे. हे संसार दुःख जे आहे हे सगळं नासून जाईल. म्हणून पुढे म्हटलं आहे, मागे झाले थोर थोर, संत महंत मुनेश्वर, तयासही ज्ञान विज्ञान विचार, सद्गुरुचेनी. म्हणजे आतापर्यंत जितके संत महंत
मुनिवर हे सगळे झाले. त्यांचा ज्ञान आणि विज्ञान, विज्ञान शब्द फार सुंदर आहे. विज्ञानामध्ये सुद्धा ज्ञान आहे. विज्ञान म्हणजे सायन्स आम्ही म्हणतो. म्हणून संस्कृतमध्ये म्हटलं आहे की नुसतं ज्ञान नाही तर विशेष ज्ञान, विचार हा सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होऊ शकतो. सद्गुरूंची कृपा असल्याशिवाय ज्ञान कळत नाही. सद्गुरूंची कृपा असल्याशिवाय ते विशेष ज्ञान कळत नाही. म्हणून त्यासाठी संत, महंत, मुनिवरांनी त्या परमेश्वराचं चिंतन केलं, त्याला आळवलं, आयुष्यभर त्याच्याशी झटले आणि शेवटी मात्र ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केली. ज्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त केलं ते सगळे संत त्यांच्या अनुभवाच्या बोलातून सांगतात, सद्गुरूंची सेवा कोणी केली? या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने केलेली आहे. भगवान विष्णूंनी 10 अवतार धारण केले, पण प्रत्येक अवतारामध्ये सगळ्यांनी आपापल्या सद्गुरूंची सेवाच केलेली आहे. इथे पुढे समर्थ याचा उल्लेख समर्थांनी पुढे केलेला आहे. श्रीरामकृष्ण आदी करुणी अति तत्पर गुरु भजनी सिद्ध साधू आणि संत जनी गुरुदास केले. कोणी कोणी सद्गुरूंची स्तुती केली, कोणी कोणी सद्गुरूंचे पाय सेवले, कोण कोण सद्गुरूंच्या आज्ञेने चाललेले आहेत तुम्हाला माहिती आहे का? की महर्षी व्यासांकडे, महर्षी वसिष्ठांकडे प्रत्यक्ष रामचंद्र शिकले. संदीपनीच्या आश्रमामध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान शिकायला गेले. ती भौतिक विद्या नाही तर भौतिक विद्येच्या बरोबर त्यांनी प्रत्यक्ष परब्रह्म प्राप्तीसाठी असलेली ब्रह्मविद्या ती त्यांनी प्राप्त केली आणि ती सद्गुरूंची सेवा करून. म्हणून श्रीरामकृष्ण आदी करुणी अति तत्पर गुरु भजनी, त्यांनी गुरूंचं भजन केलं, गुरुला मानलं, गुरुच्या आज्ञेत राहिले, गुरु सेवा केली. म्हणून म्हटलंय सिद्ध साधू आणि संत सज्जनी गुरुदास्य केले. मग या सगळ्यांनी सद्गुरूंची सेवा केली. म्हणून अशा प्रकारे सगळ्यांनी प्रत्यक्ष परमेश्वराची सेवा केली, सद्गुरूंची सेवा केली. या संतांचे चरण या लोकांनी धरले तर संतांनी सुद्धा सद्गुरूंची सेवा केली. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, सकळ सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी रंक महत्व न चढती. सगळी सृष्टी ही चालन करण्याचं काम जो त्याचा करता आहे ते हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी रंक महत्व न चढेती. ते म्हणतात आहे सद्गुरू सकळ सृष्टीचे चाळक आहेत, हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी काय आहे? रंक. सद्गुरूंच्या समोर त्यांची काहीही किंमत नाही. ब्रह्मा विष्णू महेशांनी सुद्धा सद्गुरूंचं सेवन केलेलं आहे, सद्गुरूंची कृपा सेवन केलेली आहे. सद्गुरूंच्या कृपेमुळे त्यांना सुद्धा शक्ती प्राप्त झालेल्या आहेत. त्यांच्यासमोर रंक याचा अर्थ ते गरीब आहेत. महत्वानं चढती, महत्वानं चढती म्हणजे त्यांना महात्म्य प्राप्त होणार नाही. जसं अग्नी हा अग्नी तेव्हा आहे जेव्हा त्यात दाहकता आहे, ती दाहकता नसेल तर तो अग्नी राहत नाही. तसं ब्रह्मादिकामध्ये ती जर सद्गुरूंची शक्ती नसेल तर ती ब्रह्मादिकांची शक्ती सुद्धा असून सुद्धा ती नसल्यामध्ये जमा आहे. म्हणून त्या सद्गुरूंची सेवा करणे गरजेचं आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, असो जयासी मोक्ष व्हावा तेने सद्गुरू करावा, सद्गुरुविना मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे. सद्गुरू जर आम्हाला भेटला नाही तर आम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्ष म्हणजे काय हो? सुटका आहे हो. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होणे याचा अर्थ लोभ सुटणे. हे प्राप्त करण्यासाठी सद्गुरू करावा लागतो. आपल्याकडे सुद्धा गुरु करण्याची पद्धत आहे, गुरुकडनं मंत्र घेण्याची पद्धत आहे, गुरुने सांगितलेला मंत्र जपण्याची पद्धत आहे. पण तो गुरु सुद्धा कसा करावा याचं वर्णन पुढच्या समासामध्ये समर्थ करतातच आहे. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलं आहे, सद्गुरुविना मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे. हजारो वर्ष होऊन जातील, कल्प लोटतील, युग लोटतील, परंतु यामध्ये सद्गुरूशिवाय मोक्ष प्राप्त होईल हे शक्य होणार नाही. म्हणून सद्गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे. आता सद्गुरू ते कैसे नव्हे ती इतरांस गुरु ऐसे, जयाचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान. समर्थांनी इथे अजून एक महत्त्वाची सूचना दिली आहे की आता सद्गुरू ते कैसे म्हणजे सद्गुरू कसे आहेत. आता सद्गुरू कसे आहेत तर नव्हे ती इतरा गुरु ऐसे. किती सुंदर वर्णन आहे हो. इतर गुरु जे आम्हाला दिसतात त्या गुरुप्रमाणे ते सद्गुरू नाही आहे. गुरुमध्ये फक्त विद्या देण्याचं सामर्थ्य आहे आणि त्या विद्येने आम्हाला धनप्राप्ती होणार आहे, लौकिक प्राप्त होणार आहे, इहलोक सुख होणार आहे. पण सद्गुरू त्या गुरूंच्या कृपेने मात्र आम्ही परब्रह्माची प्राप्ती करू शकणार नाही.
आपल्याला जन्म मृत्यूचा फेरा आपण चुकू शकणार नाही. यमयातनेचा झाला आपल्याला घालवता येणार नाही. आमच्या जीवाची जी खरी तळमळ आहे आणि आपल्या जन्माचं मुख्य प्रयोजन आहे ते पूर्ण होणार नाही. म्हणून अनेक लोक खूप ज्ञान प्राप्त केल्यानंतरही भौतिक ज्ञान प्राप्त केल्यानंतरही शेवटी म्हणतात आम्हाला काही मिळालेलं नाही. स्वामी विवेकानंदांनी गुरुप्राप्तीच्या पहिले जे ज्ञान प्राप्त केलं होतं त्या ज्ञानाच्या सामर्थ्यावर सगळं जग थक्क झालं होतं. स्वामी विवेकानंदांचे ग्रंथ वाचन, त्यांची ज्ञानप्राप्ती एवढी उच्च दर्जाची होती की त्यांच्या समोर भले भले हात टेकत होते. पण स्वामीजींनीच आपल्या शब्दात एकदा सांगितलेलं की मी एवढे ग्रंथ वाचले, याचा उपयोग काय? ते म्हणतात एवढं वाचूनही काही उपयोग होत नाही. एवढं सांगण्यापुरतं फक्त उपयोग आहे. खरं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला सद्गुरुचरणी गुरुचरणाशी बसावं लागेल. म्हणून ते गुरुचरणाशी बसले. भगवान रामकृष्ण परमहंसाकडनं त्यांनी ब्रह्मविद्या घेतली. गुरूंचा स्पर्श झाला आणि त्या गुरूंच्या एका स्पर्शाने स्वामी विवेकानंदांना सगळं प्राप्त झालं. मग ते गुरुकृपा असल्याशिवाय ते प्राप्त होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतायत की इतरा गुरु ऐसे जयाचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान. म्हणजे ज्याच्या कृपेने शुद्ध ज्ञान प्रकाशते आहे असे गुरु पाहिजेत. आणि असे गुरु म्हणजे सद्गुरू आहेत. त्या सद्गुरूंची ओळखन पुढील समासी निरूपण बोलिले असे श्रुती श्रवण अनुक्रमे करावे. श्री समर्थांनी शेवटच्या ओळीमध्ये त्या सद्गुरूंची ओळखण काय आहे, कसं आहे. माणूस अनेकांच्या मागे लागतो. कोणी चांगला लागतो, कोणी चांगला सांगतो म्हणून त्याच्या मागे कोणी लागतो, कोणी चांगला दिसतो म्हणून त्याच्या मागे कोणी लागतो, कोणी चमत्कार दाखवतो म्हणून त्याच्या मागे कोणी लागतो. अनेक लोक सद्गुरूंच्या शोधामध्ये इकडे जा तिकडे जा सगळीकडे भटकतात. पण खरा सद्गुरू मात्र त्यांना मिळत नाही. म्हणून त्या गुरुला पारखलं पाहिजे. म्हणून रामकृष्ण परमहंस असं म्हणत असत की गुरु जर करायचा असेल तर तो दिवसा तपासावा, रात्रीही तपासावा. प्रत्यक्ष पारख करून जर आम्ही मडकं विकत घेतो आहे तो 4 ठिकाणी ठोकून बघतो आहे की हे चांगलं आहे की नाही, पक्क आहे की नाही, आणि नंतर ते मडकं आपण विकत घेतो. तर तसं आम्हाला जर सद्गुरू करायचा असेल तर त्या सद्गुरूंची योग्यता किती जास्त असली पाहिजे, ते सद्गुरू आहेत की नाही याची पारख काय, याची ओळखण काय, तर ते पुढच्या समासामध्ये समर्थ सांगतात आहे. म्हणून सामान्यतः साधकाला या गोष्टी फार आवश्यक आहेत. म्हणजे साधूचे कपडे घालणारे साधू असतील की नाही शंका असतात. आणि साधे सामान्य लोक राहतात पण त्यामध्ये सुद्धा सद्गुरू तत्व सामावलेलं असते. म्हणजे साधूसाठी त्यांना कपड्याची गरज नाही. साधू ऐसा चाहिए जैसा सूप स्वभाव, सार सार तो गही रहे धोता देई उडाय. तो जगातील सार अलग करून सार घेण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे किंवा त्याचे सार देण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे, सार म्हणजे ब्रह्मज्ञान, ते देण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे ते सद्गुरू आहे. सद्गुरूंची ओळखण कशी आहे समर्थ पुढे म्हणतात. पुढील समासी निरूपण बोलिले असे श्रोती श्रवण अनुक्रमे करावे. याचं अनुकरण करा, हे पहा आणि याप्रमाणे तुम्ही गुरु करा. नुसता मंत्र घेऊन आम्ही जप करण्याने आमचा उद्धार होईल की नाही याचाही उल्लेख समर्थ पुढे करतात आहे. म्हणून पहिले गुरु कसा करावा, सद्गुरू कसा निवडावा, त्या सद्गुरूंची ओळखण समर्थ पुढच्या समासामध्ये आपल्याला सांगणार आहेत. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे गुरुनिश्चय नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.